नमस्कार. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अंकगणित अभ्यास मालिकेच्या 16व्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण अभ्यासत आहोत सगळ्यांचा आवडता विषय अपूर्णांकावरील 4 मूलभूत क्रिया. आणि याआधी आपण अपूर्णांकाची ओळख, अपूर्णांकाची तुलना, अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी हे पाहिलेलं आहे. या भागामध्ये आपण पाहणार आहोत अपूर्णांकाचं गुणाकार आणि भागाकार. चला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण अपूर्णांकाचा अपूर्णांकाशी गुणाकार पाहूया. म्हणजे 2/3 गुणिला 5/4 असं जर असेल तर इथे बघा आपण बेरीज आणि वजाबाकी मध्ये काय केलं होतं की छेद समान केलेला होता. छेद समान करून त्यानंतर अंशाची बेरीज केलेली होती. गुणाकार अगदीच सोपा आहे. गुणाकारामध्ये काही समान करायची गरज नाही, वाकडा करायची गरज नाही. सरळ सरळ अंशाचा अंशाशी छेदाचा छेदाशी गुणाकार करायचा. म्हणजे काय होणार, 5 दुने 10 आणि 3 चौक 12 अशा पद्धतीने. इतका सोपा आहे. याचा छोटा रूप करू शकतो आपण. 2चा भाग जाणार दोघांनाही, 2 पंचे 10 आणि 2 छक्का 12 अशा पद्धतीने 5/6 हे याचा गुणाकार झाला. दुसरं एक उदाहरण पाहूया आपण. 2/3 आहे. आपण 2/5 गुणिला 8/3 करूया. ठीक आहे. तर इथे पण अंशाचा अंशाची 8 दुने 16 आणि 5 त्रिक 15 अशा पद्धतीने याचा हा शेवटचा उत्तर मिळेल आपल्याला 16/15. इथे छोटा रूप होऊ शकेल का? नाही होणार. तर अपूर्णांकाचा अपूर्णांकाशी गुणाकार अगदी सोपा आहे. अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी. चला पुढे पाहूया. अपूर्णांकाचा पूर्णांकाशी गुणाकार. इथे काही कठीण नाही, फक्त ऐकायला थोडं कठीण आहे. 3/4 गुणिला 5 जर आहे तर आता फक्त आपणास माहिती आहे की कोणत्याही पूर्णांक संख्येचा छेद किती असतो? 1 असतो. म्हणजे याचा छेद 1 आहे. पण आता ते छेद मांडण्याच्या भानगडीमध्ये आपण पडायचं नाही. सरळ सरळ याचा अंशाची गुणाकार करून टाकायचा. 5 त्रिक 15/4. कारण याचा छेद 1 असल्यामुळे 4 1 4. इतका सोपा आहे अपूर्णांकाचा पूर्णांकाशी गुणाकार. तो या पद्धतीने सुद्धा राहू शकते. 6 गुणिले 5/3 असं सुद्धा राहू शकते. तर अशा वेळी ही बेरीज करतो त्या पद्धतीने नाही, ही आहे गुणाकार. तर ह्या गुणाकारामध्ये कसं 6 पंचे 30 आणि 30/3 म्हणजेच 10/1 म्हणजे 10 या पद्धतीने होणार. नाही तर बऱ्याच वेळा आपल्याला असं लिहून असते ना, तर त्याला आपण गुणाकार नाही म्हणायचं, ती बेरीजच आहे ही. म्हणजे 6.5/3 आहे. 6.5/3 इथे गुणाकार असेल तर गुणाकार. तर हे गुणाकार समजून घेऊ नका याला. हे 6.5/3 याचं अंशाधिक पूर्णांकामध्ये रूपांतर कसं होणार? sin त्रिक 18 18 आणि 5 23/3 असं होणार. तर हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. हे इथं गुणाकार आहे. तर आलं मग लक्षात. अपूर्णांकाचा अपूर्णांकाशी गुणाकार किंवा पूर्णांकाचा अपूर्णांकाशी गुणाकार करताना काही करायचं नाही. पूर्णांक हा अंश आहे आणि त्याचा छेद 1 असतो, एवढं लक्षात ठेवायचं कायम. चला पुढे आता व्यावहारिक अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकाशी गुणाकार. तर व्यावहारिक अपूर्णांक आहे समजा 2/3 आहे आणि याचा गुणाकार आहे दशांश पूर्णांकाशी. दशांश पूर्णांक समजा आहे 0.02 समजूया. तर काय करायचं आहे, सरळ सरळ याचा अंशाची म्हणजे हा अंश आहे, याचा छेद 1 आहे. तर आपल्याला याचा गुणाकार करताना काय करायचं आहे की ही संख्या आणि ही संख्या यांचा दशांश चिन्ह नाही अशा प्रकारे गुणाकार करायचा. मग कसा गुणाकार करायचा? 2 दुने 4. ठीक आहे. आता 4 आला. आता काय करायचं, याच्या दशांश चिन्हाच्या समोर किती अंक आहेत? एकही नाही. या दशांश अंकाचे चिन्ह किती समोर अंक आहेत? 2 अंक आहेत. मग या संख्येपासून 2 अंक घेऊन, म्हणजे हा 1 अंक ना पुढे 1 अंक घेऊन इथे दशांश चिन्ह यायला पाहिजे. म्हणजे हे त्याचं उत्तर हे असेल. आणि छेदाचा 3 म्हणजे यामधील दशांश चिन्ह आणि यामधील दशांश चिन्ह यांची बेरीज याच्यामध्ये यायला पाहिजे. पण ते आलेला अंक पकडून तिकडे त्याच्या पलीकडे 0 येणार नाही, त्याच्या आधी 0 येणार. तर अशा पद्धतीने आपण व्यावहारिक अपूर्णांकाचा दशांश पूर्णांकाशी गुणाकार करू शकतो. परत एखादे उदाहरण पाहूया. गुणिला 8/2
5. ओके, तर आता काय करायचं, याला दशांश चिन्ह नाही अशा पद्धतीने गुणाकार करायचा. 8 त्रिका 24 देईल 24. आणि आता दशांश चिन्ह आहे इथे, त्याच्या पलीकडे काही अंक आहेत का? नाही आहेत. या दशांश चिन्हाच्या पलीकडे किती अंक आहेत? 3 अंक आहेत. मग 1, 2 आणि 3 हे अंक सोडून इकडे दशांश चिन्ह देऊन 0 द्यायचं. म्हणजे काय झालं याचा उत्तर 0.024/5 अशा पद्धतीने त्याचं उत्तर येणार. तर दशांश चिन्हाचा गुणाकार करताना गुण्य आणि गुणक म्हणजे गुण्य आणि गुणक हे जे ज्यांचा आपण दोघांचा गुणाकार करतात त्या दोघांमधील दशांश चिन्हानंतरची जेवढी काही अंक आहे त्या सगळ्या अंकांची बेरीज या आलेल्या गुणाकारामध्ये यायला पाहिजे. जसं आपण 0 देताना पाहिलं होतं का, जसं 300 गुणिले 20 जर असेल तर आपण काय करत होतो की हे 0 नाही आहे तसं समजून गुणाकार करत होतो. मग 3 दुने 6 आणि हे सगळे 0 याच्या समोर लावून देत होतो. अशाच पद्धतीने एखादा जर दशांश चिन्हाचा गुणाकार जर असेल जसं 0.02 गुणिले 0.3 असं आहे तर आपण काय करणार, हे दशांश चिन्ह नाही असं समजून यांचा गुणाकार करणार. किती होणार? 3 दुने 6 आणि मग हे 2 अंक आणि हा 1 अंक असे 3 अंक म्हणजे 1, 2 आणि 3 अंक सोडून इथे दशांश चिन्ह देऊन हे याचं उत्तर येईल. म्हणजे पहा याच्या दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत? 3 अंक. तर 1, 2, 3 अंक. अशा पद्धतीने आपल्याला दशांश पूर्णांकाचा दशांश पूर्णांकाशी किंवा व्यावहारिक अपूर्णांकाचा दशांश पूर्णांकाशी गुणाकार करायचा आहे. चला पुढे अपूर्णांकाचा अपूर्णांकाशी भागाकार. गुणाकार आणि भागाकार एकदम सोपा आहे, फक्त बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपल्याला छेद समान करण्याची गरज पडते. इथे अपूर्णांकाचा अपूर्णांकाशी भागाकार करताना काय करायचं की भागाकार करण्याची गरज नाही, आपल्याला खरं तर गुणाकारच करायचा असतो. इथे भागीला 4/2 जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, इथे या चिन्हाच्या जागी गुणाकार लिहायचा. 2/3 लिहिला गुणाकार. पण हे जे समोरचा जो अपूर्णांक आहे त्याला उलटा लिहायचा. मग कसं लिहावं लागेल आपल्याला? 2/4 लिहावं लागेल. आता करा गुणाकार. मग काय होणार? 2 4 आणि 4 त्रिका 12. छोटा काय रूप 4 1 4 4 त्रिका 12 अशा पद्धतीने. म्हणजे भागाकार मध्ये सुद्धा गुणाकार करायचा आहे पण गुणाकार व्यस्ताचा, याला जे आपण उलटा करतो त्याला गुणाकार व्यस्त म्हणतो. भागाकार म्हणजेच गुणाकार व्यस्ताशी गुणाकार. आलं लक्षात? म्हणजे याचा गुणाकार करायचा आणि याचा व्यस्त करायचा. छेदाचा अंश अंशाचा छेद अशा पद्धतीने करून त्याचा गुणाकार करायचा. काही भागाकार करण्याची गरज नाही, पाडे म्हणण्याची गरज नाही. आयता उत्तर आपल्या हातामध्ये आला. तर अशा पद्धतीने अपूर्णांकाचा अपूर्णांकाशी भागाकार करता येईल. त्यानंतर अपूर्णांकाचा पूर्णांकाशी किंवा पूर्णांकाचा पूर्णांकाशी भागाकार कसं? अपूर्णांकाचा पूर्णांकाशी पाहूया आपण. समजा 3/8 आहे भागीला 2 आहे. तर मी आधीच सांगितलं की भागाकार असेल तर गुणाकार करायचा. तर याचा कसं होईल? 3/8 गुणिला 1/2 व्यस्त. तर 1/2 करताना काय होणार? 3 1 3 आणि 8 2 16. तर आपण पूर्णांक संख्या जर असली तर याला सरळ छेदामध्ये टाकून द्यायचं, कारण आपल्याला वेळ वाचतो. भागाकार करताना पूर्णांकाचा पूर्णांकाशी करताना एवढ्या भानगडीमध्ये न करता डायरेक्ट छेदाशी गुणाकार करून टाकून देणे, म्हणजे 8 2 16 आणि 3. तर या पद्धतीने आपला पूर्णांकाचा अपूर्णांकाशी भागाकार करता येईल. किंवा असं जर असला 16 भागीला 1/2 असं जर असला तर याचा सुद्धा तसं असेल 16 गुणिला 2. 2चा व्यस्त 1/2. अशा पद्धतीने याचा 32 येणार. तर पुढे पाहूया व्यावहारिक अपूर्णांक व दशांश अपूर्णांक याचा भागाकार. आता व्यावहारिक अपूर्णांक आहे समजा 3/4 आणि भागीला 0.5 असं आहे. तर आधी जसं गुणाकार केला होता त्याच पद्धतीने याचा होईल, फक्त इथे व्यस्त करावं लागेल. काय होईल व्यस्त? 3/4 गुणिला 1/0.5. आता हे जे याचा गुणाकार करणार होतो आपण तो याच्यासोबत होईल, म्हणजे 3 आणि इकडे काय होणार? 4 5 20 म्हणजे 2. कसं झालं तुम्हाला परत सांगण्याची गरज आहे का? 4 गुणिला 0.5 असं जर केला तर आपण हा दशांश चिन्ह नाही अशा पद्धतीने आपण हे मांडणी करून घ्यायची आणि त्यानंतर
जेवढे दशांश चिन्हाच्या नंतर जेवढे अंक असतील तेवढे अंक या ठिकाणी लिहायचे. 4 पंचे 20 आले. मग दशांश चिन्ह 1 अंक आहे म्हणून 1 अंक, अशा पद्धतीने 2.0 म्हणजेच 2 आले. अशा पद्धतीने आपला हा व्यावहारिक अपूर्णांक दशांश अपूर्णांक यांचा भागाकार झाला. आधी जरी संख्या असली तरी तसंच, म्हणजे त्यांचा व्यस्त घेऊन गुणाकार करणे. तर अशा पद्धतीने आपला अपूर्णांकाचे गुणाकार आणि भागाकार आपल्याला समजला. यावर आधारित जर उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिले, कारण यावर आधारित उदाहरणे बेरीज आणि वजाबाकी या सकट येणार आहेत, म्हणजे ह्या चारही क्रिया एकत्रित सुद्धा येणार आहेत. तर ते आता उदाहरणं जर या ठिकाणी पाहायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे आपण काय करूया, हा भाग इथेच थांबवू आणि पुढील भागामध्ये फक्त ह्या अपूर्णांकावर आधारित बेरीज आणि वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासह जेवढी काही उदाहरणं येतील त्या सगळ्या उदाहरणाचा आपण उकल या ठिकाणी पाहूया. तर ठीक आहे, प्रॅक्टिस करत राहा, समजून घ्या आणि यश मिळवा.